आज काय स्पेशल? हाय, राम बंधू आज काय स्पेशल मध्ये ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कलाकाराला आपली कला दाखवायचा वाव मिळाला ना की तो कुठेही स्वतःला प्रेझेंट करू शकतो, मग ते किचन असो किंवा डेकोरेशन. आज आपण बघतोय कार्विंग आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे राहुल. आज कुठल्या प्रकारचं कार्विंग दाखवतो? आज मी फ्लास बनवतोय. त्याच्यासाठी मी कॅरेट यूज करणार आहे. चिलीजचे पण फ्लास दाखवणार आहे. आणि त्याला स्टेमचा इफेक्ट देण्यासाठी स्प्रिंग ऑनियन्स म्हणजे पातीचा कांदा वापरला. आणि हे गार पाणी आहे. जर आपण कार्विंग करून ह्याच्यामध्ये टाकलं तर ते टेंडर होतात त्यांना आणि शायनी होतात, ते चांगला ग्लेज मिळतो आणि ते असे गळून पडत नाही. त्याच्यामुळे फ्रेशनेस त्यांच्यामध्ये हे राहतो, टिकून राहतो. हो. ओके, करूया सुरुवात. हो, त्याच्यासाठी कॅरेट दे मला एक. कॅरेटला पहिला पील करून घेऊया आपण. आता आपण ह्याला 3 ते 4 इंचाच्या ह्याच्यामध्ये कट करून घेऊया. आपल्याला याचा मधला भाग हवा आहे, म्हणजे जाड स्ट्रिप सारखा हवा आहे आपल्याला याला, म्हणून आपण ह्याला मधून कट करून असे स्ट्रिप्स कट करूया. अच्छा, अशा स्ट्रिप्स अगोदरच कट करून ठेवलेल्या आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. ह्या मी स्ट्रिप्स कट करून ठेवलेल्या आहेत आणि ह्याला पण गार पाण्यामध्येच ठेवलेलं आहे मी स्ट्रिप्स कट करून. आणि हे काय आहे? गाजर? हा मुळा आहे. आपण मुळ्याचे पण फ्लास बनवू शकतो. अच्छा, तर आपण हे स्ट्रिप्स घेऊया. 2-2 घेऊया हे स्ट्रिप्स आणि ह्याला नाईफने आपण पाकळ्यांचा हे देऊया शेप. हा पाकळीचा शेप दिलेला आहे, पण ह्याला आपण जरा जास्त अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी ह्याला साईड्सने पण आपण थोडं कट करून घेऊया. पूर्ण कट करायचं नाही ह्याला, ह्या साईडने पण आपण ह्याला असं कट करून घेऊया. आता ह्याला मध्ये आपण एक स्लिट देऊया. हे असे टर्न करून ह्याला स्टिकमध्ये आपण, आपल्याकडं 7 स्टिक आहे एक, आपण एक अगोदर बेस बनवून घेऊया याच्यासाठी. बेसला आपण हा कॅरेटचा एक तुकडा लावून घेऊया. जी आपण ही पाकळी बनवलेली आहे त्याला असं आतमधून हळू पेअर्स घुसून घेऊया याला असं. दुसरी पण पाकळी घेऊया आपण. ह्याला पण असं ह्याच्यामध्ये टाकून केलंयस ते. हो, त्याला ट्विस्ट करतोयस मागे. हो, त्याला असा शेप येतो कारण आणि कर्वनेस येतो ह्याला. तर मी असे करून ठेवलेले आहेत अगोदरच. हे हो, आपण हे मुळ्याचे पण बनवू शकतो आणि बीटचे पण बनवू शकतो. हे मस्त. आणि हा वरती रोल कसा आलाय? ह्याला हीच स्ट्रिप घ्यायची एक. ह्याला नुसतं असं टर्न करून स्टिकमध्ये घालायचं आहे वरती. ओके ओके. आणि मग स्प्रिंग ऑनियन घ्यायचे आपण. स्प्रिंग ऑनियनचं ह्याला चारी साईडला स्लिट कट करून घ्यायचं आहे आणि हे गार पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ह्याला कर्ल्स आलेत. बरं बरं. आणि ह्याच्यामध्ये आपण पेअर्स करू शकतो. असे मी हे बनवून ठेवलेले आहेत. वाव, मस्त आहे. आणि आता ह्याचं काय करणार आहेस तू? आता आपण चिलीजचे पण फ्लावर बनवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला चिलीज घ्यायचे आणि याला आपण कट करत राहायचं मधून.
स्ट्रिप्स कट करायच्या अशा ह्याच्या. ह्याला सर्व साईडने स्ट्रिप्स कट करून नुसतं उभं उभं कापायचं हो. आपल्याला ते. आणि याला गार पाण्यामध्ये टाकायचं आहे. अर्धा एक तास तरी गार पाण्यामध्ये ठेवलं तर ह्याला असे कर्ल्स येतात. हो, इंटरेस्टिंग. किती गोड दिसत आहेत ना हे. म्हणजे मिरची तिखट असूनही इतकं गोड फूल त्याचं बनवलंय याने. ह्याच्यामध्ये अजून ग्रीन कलरचे पण भेटतात, तर ग्रीन कलरचे पण तुम्ही फ्लावर्स बनवू शकता ह्याच्यामध्ये. एक व्हरायटी मिळाली ना आपल्याला. हो, हे फ्लावर्स आपण प्रेझेंटेशनसाठी एका फ्रूटचा बेस घेऊन पण ह्याला आपण प्रेझेंट करू शकतो. कशा प्रकारे? मी तुला दाखवतोय कसं करायचं. हा झाला आपला घरगुती बुके तयार. क्या बात आहे. मस्त सुंदर असा बुके तयार झालेला आहे. व्हेरी अट्रॅक्टिव्ह ना. थँक्स अ लॉट, एवढा सुंदर बुके दाखवलास त्यासाठी. अशाच मस्त रेसिपीज, कलाकृती तुम्हालाही येत असतील तर नक्की आमच्याबरोबर ती शेअर करा आणि आमच्या कार्यक्रमात या. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. रामबंधू आज काय स्पेशल, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614 आणि आमचा मेल ID आहे response@samtv.com. मस्त गप्पा, मस्त रेसिपीज आणि फुल टू फ्रिकआउट साठी भेटत राहूया रामबंधू आज काय स्पेशल मध्ये. तोपर्यंत बाय. ती कविता अशी की वाटायचं कधी भेटेल का कुणी जी फार सुंदर नसेल, अप्सरा असावी ती असंही नाही पण चार चौघात उठून दिसेल. वाटायचं तिला पाहिल्यावर हीच का ती जी स्वप्नात होती. कधी वाटायचं हीच तर परवा त्या जोशांच्या लग्नात होती. काही दिवस होती मैत्री, मीच केली मग मागणी थेट. अधून मधून असते आता एकांतात कुठेतरी आमची भेट. दोघात आमच्या आहे समज, एकच आहे आमची जात. तिला म्हणे चालतं अंड, मी सुपारी पण नाही खात. आज काय स्पेशल.